Hi, I'm Casey. Welcome back to Epilepsy Thursdays. Okay, Epilepsy Thursdays. And throughout the month of February, we have been talking about love, sex, relationships because this is considered as the month of love. हम पूरे फरवरी प्यार के बारे में, रिलेशनशिप्स के बारे में बात कर रहे थे और ये है हमारा आखिरी थर्सडे. सो यस, लास्ट थर्सडे आई थिंक मैं कुछ आपको मैरिज के बारे में फैक्ट्स बताने वाली थी. भारतीय मॅरेज ऍक्ट च्या मध्ये काय काय घडतं किंवा काय लॉज आहेत त्याबद्दल मी लास्ट थर्सडे बोलणार होते, पण आपल्याकडे वेळ कमी पडली त्यामुळे आपण बोलू शकलो नाही. सो फटाफट आय विल टेल यू ऑल द फॅक्ट्स. So the Hindu Marriage Act or the Special Marriage Act, Hindu Marriage Act 1955 and Special Marriage Act 1954 के अनुसार जिन लोगों को एपिलेप्सी है, तभी ये लॉ नहीं था जब मॅरेज ऍक्ट बना, तेव्हा असा काही लॉ नव्हता, पण अमेंडमेंट करण्यात आली, हा लॉ बदलण्यात आला. हिंदू मॅरेज ऍक्ट 1955 आणि स्पेशल मॅरेज ऍक्ट 1954 हा लॉ बदलण्यात आला 1976 मध्ये. 1976 मध्ये हा लॉ अमेंड करण्यात आला आणि बदलण्यात आला. आणि जेव्हा 1976 मध्ये हा लॉ बदलण्यात आला तेव्हा त्या लॉ प्रमाणे द हिंदू मैरिज एक्ट एंड द स्पेशल मैरिज एक्ट के अनुसार जिन लोगों को एपिलेप्सी है उनकी शादी वैध मानी जाती है, वैध माने जाने लगी जी. 1976 में जिन जिन लोगों को एपिलेप्सी है उन्होंने अगर शादी, उनको पहली बात तो उनकी शादी वैध मानी जाती थी अगर उन्होंने ऑलरेडी शादी की है. अगर उनकी शादी नहीं हुई है और वो शादी करना चाहते हैं तो उनको परमिशन नहीं थी शादी करने की. According to the Hindu Marriage Act 1954 and the Special Marriage Act 1955, which was amended in the year 1976, the amendment, under the new amendment which was done in 1976, people with epilepsy were not allowed to get married and their marriage was not legally recognized. A person could divorce a person with epilepsy if their spouse had epilepsy. They were allowed to divorce their spouse, and it wasn't called a divorce. The marriage was annulled. There was no divorce, so thus since there is no divorce, no alimony, nothing, the marriage was annulled under the pretext of their spouse having bouts of insanity, which was epilepsy. Epilepsy was called bouts of insanity, and the marriage could be and would be annulled. So जब ये अमेंडमेंट हुआ 1976 में, तब जैसे कि मैंने कहा कि इस शादी को वैध माना जाता था और जिनकी शादी हो चुकी थी उनका अगर आपकी शादी ही वैध मानी जाती है तो डिवोर्स की कोई बात नहीं आती, और डिवोर्स की बात नहीं आती तो एलिमनी जो कहते हैं वो पोडगी देणं जे मराठीत म्हणतात. आय एम सॉरी, मुझे हिंदी वर्ड नहीं पता उसके लिए. जे म्हणतात ते दिलं जात नव्हतं ऑब्वियसली. एंड इसकी रीज़न क्या थी? जिनको एपिलेप्सी है हमें सीजर्स आते हैं, करेक्ट? तो सीजर्स को वो लोग कहते थे बाउट्स ऑफ इंसैनिटी. मतलब क्या है? छोटे छोटे कालानिधि में लोग पागल हो जाते हैं. थोड्या काळासाठी ती व्यक्ती वेडी होते म्हणून ते लग्न खारिज मानलं जायचं. 1976 मध्ये
हा लॉ करण्यात आला होता की ते लग्न खारिज होणार. थैंकफुली 1999 में ये लॉ वापस चेंज कर दिया गया और अब आज की तारीख में 1999 से हम शादी कर सकते हैं. हमारी शादी वैध नहीं मानी जाएगी. Legally our marriages are recognized since 1999 because the law was amended once again and we are allowed to marry. Our marriage will be legally recognized and no one can divorce a person because they have epilepsy. 1999 मध्ये पुन्हा एकदा हिंदू मॅरेज ॲक्ट आणि स्पेशल मॅरेज ॲक्ट अमेंड करण्यात आला, बदलण्यात आला आणि त्या अनुसार आता आपण लग्न करू शकतो कुठल्याही नॉर्मल माणसाप्रमाणे आणि आपलं लग्न कोर्टात मान्य केलं जाईल. कोणीही एपिलेप्सी आहे आपल्या पती किंवा पत्नीला म्हणून डिवोर्स मागू शकत नाही. त्यामुळे जर का तुम्हाला घराबाहेर काढण्यात आलेलं आहे, जर का तुम्हाला बरेच असे केसेस येतात माझ्याकडे की सोडून दिलंय का तर एपिलेप्सी आहे, तर तुम्ही कोर्टात जाऊन भांडू शकता. तुम्ही हे बोलू शकता की एपिलेप्सी आहे म्हणून सोडण्यात आलेलं आहे आम्हाला, तर हे लीगली हे भारतीय कोर्टाप्रमाणे अमान्य आहे. कोणीही कोणाला एपिलेप्सी आहे म्हणून सोडू शकत नाही, म्हणून लग्न मोडू शकत नाही. अगर आपको आपके पति या पत्नी ने आपको एपिलेप्सी है इसलिए छोड़ दिया है तो ये अमान्य है. आप कोर्ट में इसके बारे में जानकारी ज्यादा प्राप्त कर सकते हैं. आप कोर्ट में जाके उनके खिलाफ शिकायत दर्ज कर सकते हैं क्योंकि ये अमान्य है. 1999 में ये लॉ चेंज कर दिया गया था. अभी आपको एपिलेप्सी है इसीलिए डिवोर्स नहीं दे सकता कोई. You cannot be divorced, you cannot be separated, the marriage cannot be annulled on the basis of you having epilepsy, and that has been the case since 1999. So you can go to the court and appeal if you have been separated from your spouse because you have epilepsy. Those are the facts, and if you have any questions regarding epilepsy and the Marriage Act, the Hindu Marriage Act and the Special Marriage Act regarding epilepsy, then please ask me questions. अगर आपको मैरिज एक्ट के बारे में कोई भी सवाल है तो आप मुझे सवाल पूछ सकते हैं. कृपया खरंच काहीही विचार न करता प्रश्न विचारा. कमेंट्स बॉक्स आहे खाली, तिकडे प्रश्न विचारा. और या फिर आप मुझे इंस्टाग्राम पे डायरेक्टली मैसेज भेज सकते हैं. मेरा इंस्टाग्राम हैंडल है epilepsy 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 अंडरस्कोर जो नीचे की डॅश होती है, खालची जी एक डॅश असते ती. So epilepsy underscore warrior 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 underscore queen QUEEN queen. So my Instagram handle is epilepsy underscore warrior underscore queen. बिना झिझक मुझे सवाल पूछिए. मैं हर मैसेज पढ़ती हूँ और मैसेज हर एक, अगर आपका सवाल, अगर आपने अश्लील कोई कमेंट नहीं की है तो आपको रिप्लाय जरूर मिलेगा. त्यामुळे काहीही विचार न करता DM करा. जर तुम्हाला डाऊट असेल तर मी उत्तर देते. एनीवे, फाइनली आज का वीडियो थोड़ा बड़ा होने वाला है. So please be mentally prepared. It's going to be a long video. So today's question has been asked by Sanchita Shirsagar. Hi Ketki, माझ्या मुलीला जन्मानंतर 1.5 month नंतर
सीजर आले. ती आता 10 महिन्याची आहे, बट हैविंग सो मच टेंशन हाउ शी विल ग्रो. सो इनका सवाल ये है कि उनकी बेटी को 1.5 महीने उनके जन्म के 1.5 महीने बाद ही सीजर्स आने शुरू हो गए. अभी उनकी बच्ची 10 महीने की है, तो उनको काफ़ी टेंशन है उनकी बच्ची कैसे बड़ी होगी. वेल संचिता, डू नॉट वरी. Your child is going to be as special as any other child. She will grow to be a beautiful soul who has empathy for others, unlike many kids who are born without any empathy, without regard for any other person. तुम्ही कृपया काहीही टेन्शन घेऊ नका. तुम्ही फक्त तिला समजून घ्यायचा प्रयत्न करा, कारण बऱ्याच वेळेला तिला मूड स्विंग्स होणार आहेत. तिला जी काही औषधं असतील त्याच्यामुळे तिचे इमोशन्स वर खाली होणार आहेत. ती कदाचित फार कमी वयात डिप्रेशनमध्ये जाऊ शकेल. तर ती एक काळजी घेत राहा. सायकायट्रिस्ट कडे आता तर ती खूप लहान आहे, त्यामुळे सायकायट्रिस्ट वगैरेचा विचार करणं किंवा तिला काही इमोशन्सच तिचे डेव्हलप नाही झालेत, त्यामुळे सायकायट्रिस्टचा विचार नका करू. पण ती जसं जसं तिचं वय वाढेल तसं तसं तिला सायकायट्रिस्टची गरज पडणार आहे. कारण आम्हाला इतकी स्ट्रॉंग औषधं असतात की इमोशनली फार आम्ही एका नॉर्मल जे काही सोसायटीप्रमाणे नॉर्मल म्हणतो तसे नसतो. आम्हाला आमचे मूड स्विंग्स होतात, आम्ही डिप्रेशनमध्ये जाऊ शकतो. त्यामुळे हे सगळं हँडल करायला एका सायकायट्रिस्टची, एका चांगल्या सायकायट्रिस्टची जो तिला समजून घेईल अशांची नितांत आवश्यकता पडणार आहे. आत्ता नाही, ती थोडी मोठी झाल्यावर, एक 5-6 वर्षाची झाल्यावर किंवा 10 वर्षाची झाल्यावर तिची डेव्हलपमेंट कशी होतीये त्यानुसार तिला गरज पडणार आहे. त्यामुळे तुम्ही स्वतः मेंटली हे प्रिपेअर व्हा की आपली मुलगी स्पेशल आहे, आपली मुलगी बाकी मुलांसारखी नाही आहे. तुम्ही तिला फक्त ॲक्सेप्ट करा, कारण पालक जेव्हा मुलांना ॲक्सेप्ट करत नाहीत तेव्हा मुलांवरती जास्त परिणाम होतो. सोसायटी काय म्हणतीये हे फारसं मायने नाही नसतं, पण आपले आई वडील आपल्याबद्दल काय विचार करतायत हे मुलांसाठी फार इम्पॉर्टंट असतं. त्यामुळे तुम्ही दुनियेचा विचार नका करू. तुम्ही फक्त तिला प्रेम द्या, तिला ॲक्सेप्ट करा आणि पुढे जे काय औषधं असतील, त्यांचे जे काय मेंटल आणि सायकोलॉजिकल साईड इफेक्ट्स होतील, तिची औषधं कधीही बंद करू नका. जोपर्यंत न्यूरोलॉजिस्ट किंवा कुठले डॉक्टर सांगत नाहीत तोपर्यंत, ती जोपर्यंत सीजर फ्री होणार नाही तोपर्यंत तिची औषधं बंद होणार नाही आहेत. इनफॅक्ट जसं जसं वय वाढतं तसं तसं तिची औषधांचा डोस किंवा MG आपण जी पॉवर म्हणतो, औषधांची पॉवर, ती वाढत जाणार आहे. कारण औषधं ही BMI वरती दिली जातात, दॅट इज आवर बॉडी मास इंडेक्स. त्यामुळे वय जसं वाढतं तसं आपलं वजन वाढतं, आपली हाईट वाढते, त्याच अनुसार आपले औषधांची जी पॉवर असते तीही वाढणार आहे. सो असं समजू नका की इतकी वर्ष झाली आणि आता तिची औषधं कमी व्हायच्या ऐवजी वाढतातच आहेत, तर तसं होणार आहे. मूल वाढतं तसं आपण जेवणाचा आहारही त्या मुलाचा वाढवतो, त्याचप्रमाणे औषधांचा डोसही वाढणार आहे. त्यामुळे असं, आणि तुम्हाला अजून काहीही प्रश्न असले तर मी उत्तर द्यायला इकडे आहेच, काहीही टेन्शन घेऊ नका. As I said, this video is going to be extremely long. So as I told her, I'm just going to give you a gist in English. If you have a child who has epilepsy, how would that child grow is a concern that all the parents have. And it is quite okay. I mean, yes, it is quite logical that as a parent you would care for the child. Do not worry, the child is going to grow to be a beautiful human being. And just remember that because of the medicines, that child might need a psychiatrist. Be open to that idea, because it is okay. It is absolutely okay to go to a psychiatrist and seek help. The child is going to need that. And do remember that
the dose of the medicines are going to keep increasing as the child grows, because the medicines are given on the child's BMI. So as the child grows, it's as normal as how a human being grows. Their weight increases, their height increases, so do their medicines when it comes to epilepsy. So it is absolutely okay. टेंशन ना लीजिए. अगर बच्चा बड़ा हो रहा है, जैसे उनका वजन और हाइट बढ़ता है वैसे ही उनके मेडिसिन भी बढ़ेंगे, क्योंकि वजन और हाइट के ऊपर और एज के ऊपर उनकी क्या उम्र है उसके हिसाब से ही दवाइयाँ भी बढ़ती है. सो ऐसे आप ना सोचे कि बच्चे इतने सालों से बच्चे को सीजर्स आ रहे हैं, उनकी दवाइयाँ कम नहीं हो रही है बल्कि बढ़ रही हैं. तो हाँ, ये नॉर्मल है, उनकी दवाइयाँ बिल्कुल बढ़ेगी, क्योंकि उनका वजन और हाइट और उम्र भी तो बढ़ ही रही है ना. उनका आहार, खाने का आहार बढ़ रहा है, तो दवाइयाँ भी तो बढ़ेगी. उनको शायद एक साइकाइट्रिस्ट की ज़रूरत पड़े, तो प्लीज़ उनको लेके जाइए. और इट्स ओके, इट्स एब्सोल्युटली ओके. Finally, we go to what we are going to talk about in today's video. Wow, I have crossed about more than 16 minutes already. Raising kids. Can a person with epilepsy raise kids? Yes, you can. You can absolutely raise kids. जैसे नॉर्मल इंसान अपने बच्चे की पालन पोषण करता है, वैसे ही अगर आपको एपिलेप्सी है तो आप भी अपने बच्चे का पालन पोषण कर सकते हैं. बस आपको क्या करना है, जैसे बच्चा बड़ा होगा, थोड़ा उनको समझ आएगी, तो उनको ये सिखाइए कि एपिलेप्सी क्या है. उनको फटाक से समझ में नहीं आएगा. उनको उनकी जो उम्र है उस उम्र के हिसाब से आप उनको समझाने की कोशिश कीजिए. आपका बच्चा कितने साल का है, ये आप मुझे DM कर सकते हैं और सवाल पूछ सकते हैं कि उनको कैसे समझाएं, और मैं आपको ज़रूर तरीका बताऊंगी. तुम्हाला जर एपिलेप्सी असेल तर तुम्ही तुमच्या मुलाला बाकी इतर लोकांसारखं वाढवू शकता का? तर हो, तुम्ही वाढवू शकता. फक्त त्या मुलाला कल्पना देण्याची खूप आवश्यकता आहे की तुम्हाला एक्झॅक्टली काय होतं. जर त्या मुलाचं वय कमी असेल तर ऑब्व्हियसली त्यांना कळणार नाहीये, पण त्यांना कसं काय समजावू शकता तुम्ही हे जाणून घेण्यासाठी तुम्ही मला डायरेक्ट मेसेज पाठवा. मी तुम्हाला नक्की मदत करेन, कारण प्रत्येक वय वेगवेगळं असतं, त्यामुळे मी प्रत्येक वयानुसार नाही एका व्हिडिओमध्ये सांगू शकणार. त्यामुळे तुम्ही नक्की मला DM करा. आणि असं अजिबात समजू नका की जर तुम्हाला एपिलेप्सी आहे तर तुम्ही कसं काय प्रेग्नंट होणार आहात, किंवा तुम्हाला एपिलेप्सी आहे तर तुम्ही तुमच्या बायकोला कसं काय सांगणार आहात की नाही मला एपिलेप्सी असली तरी तुलाच फक्त मुलाची काळजी घ्यावी लागेल. तर असं काहीही नसतं. जशी एक नॉर्मल आई आणि वडील त्यांच्या मुलांना वाढवतात, तसंच तुम्हीही वाढवू शकता. असं अजिबात समजू नका की तुम्ही मुलाला फार वेगळ्या पद्धतीने वाढवणार आहात. तर नाही, तसंच वाढवणार आहात जसे नॉर्मल लोक वाढवतात. मिर्गी वाले लोगों को मिर्गी वाले लोगों को घर पे नहीं रखते, ऐसा सुना है. This person is saying that they have heard that people with epilepsy are not kept like a pet. People with epilepsy are not kept in a house. ज्यांना एपिलेप्सी आहे त्यांना घरी ठेवण्यात येत नाही, असं ह्या व्यक्तीने ऐकले. तो फिर कहाँ रहते हैं मिर्गी वाले लोग? वो क्या रास्ते पे रहते हैं?
कहाँ रहते हैं बाकी सब लोग? कोई जू है क्या जहां पे हम लोगों को रखा है? We are not kept in a zoo, we are not kept in a mental asylum, we are not kept anywhere. हम कोई जानवर नहीं है जिनको रखा जाता है. हम इंसान हैं आप ही की तरह जो घर में रहते हैं. हमें कोई रखता नहीं है, हम रहते हैं. ज्यांना एपिलेप्सी आहे त्यांना ठेवण्यात येत नाही. ते तुमच्याच सारखे घरी राहतात. त्यांना कुठल्या झू मध्ये ठेवलेलं नाहीये की या बघा एका एक्झिबिशन सारखं ह्या लोकांना एपिलेप्सी आहे, बघा यांना. कुठल्याही वेड्याच्या इस्पितळात नाही होत आम्ही की ह्यांना एपिलेप्सी आहे त्यामुळे बघा यांना. ठेवण्यात येत नाही आम्हाला, आम्ही राहतो. अपना नजरिया बदलिए, दुनिया बदल जाएगी. That's all for today. In the month of March, we will be talking about stages of a seizure. मार्च महिन्यात सीझर्सचे जे टप्पे असतात त्याबद्दल आपण बोलणार आहोत. सीझर म्हणजे फक्त एकदा फिट आली, फिट ज्याला म्हटलं जातं, ते फक्त एकदा आलं आणि संपलं असं नसतं. त्याचे टप्पे असतात, 4 टप्पे असतात. त्याबद्दल आपण मार्च महिन्यात बोलणार आहोत. फिलहाल all the PWEs out there, keep fighting, stay strong, and as usual, stay happy, stay golden.